दिवंगत पंडित तारानाथजींचा अल्प परिचय. मंगळूर येथील एका सांगीतिक कुटुंबामध्ये 6 मार्च 1915 रोजी पंडित तारानाथजींचा जन्म झाला. त्यांचे वडील दिवंगत एच रामाराव हे नामवंत मृदंग, तबला आणि पखावज वादक होते. त्यामुळे आपल्या बालपणात तारानाथजींनी मृदंग, पखावज आणि तबला वादनाचे धडे वडिलांच्या मार्गदर्शनात गिरवले. 1932 साली जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रकलेचे प्रशिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला आले. तबला वादनाच्या आकर्षणामुळे त्यांनी तबला वादनातील विद्वान दिग्गज दिवंगत सुब्राय मामा अंकोलेकर, दिवंगत भास्कर खापरू मामा पर्वतकर आणि दिवंगत उस्ताद शमसुद्दीन खां साहेब यांचे शिष्यत्व पत्करले. तारानाथजींनी आपल्या तबला वादनातील विद्वत्तेमध्ये आणि जादूगिरीमध्ये प्रावीण्याचे शिखर पादाक्रांत करून नामवंत व्यक्तींच्या विद्वान मंडळाकडून प्रशंसा प्राप्त केली. पंडित तारानाथजींच्या तबला वादनातील विद्वत्तेचा आणि प्रावीण्याचा लाभ घेण्यासाठी अनेक अग्रेसर संगीत संस्थांमध्ये चुरस होती. त्यामध्ये भातखंडे विद्यापीठ, बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, स्वामी वल्लभ संगीतालय आणि कला अकादमी गोवा यांसारख्या प्रमुख संस्थांचा समावेश होता. मेहरचे उस्ताद अल्लाउद्दीन खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित रविशंकर, पंडित पन्नालाल घोष, पंडित ओंकारनाथ ठाकूर, डागर बंधू, उस्ताद फैयाज खान, उस्ताद विलायत हुसेन खान यांच्यासारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी तारानाथजींना केवळ त्यांच्या तबला वादनातील कौशल्यासाठीच नव्हे तर त्यांच्या विद्वत्तेसाठीही साथ संगतीची विनंती केली होती. पंडित रविशंकरजींनी तारानाथजींना अमेरिकेतील आपल्या किन्नरा स्कूल ऑफ म्युझिकमध्ये तबला आणि पखावज वादन शिकवण्यासाठी नेले होते. तारानाथजींची शेवटची 12 वर्षे म्हणजेच 1978 ते 1990 अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ द आर्ट्समध्ये तबला आणि पखावज असंख्य अमेरिकन विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. पंडित तारानाथजींचे औदार्य, त्यांच्या प्रेमाची ऊब, त्यांची विनोदबुद्धीची जाण आणि या सर्वांबरोबर तारानाथजी आणि त्यांच्या पत्नीकडून मिळालेली आपुलकी आणि आपल्याच कुटुंबाचे सदस्य समजून दिली गेलेली प्रेमळ वागणूक, प्रसंगी भरवलेला घास, हे सर्व हे अमेरिकन विद्यार्थी अद्यापही विसरलेले नाहीत आणि कधीही विसरू शकत नाहीत.
दादा तिन ताक धीरे 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 गिनड़ा गिनना नग 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 किटक टिकट धीरे धीरे किटक तगे टिक गिराना धीरे धीरे किटक तगे टिक गिराना धीरे धीरे किटक धीरे धीरे क्रांधा प्रणाम घेन दादा धीरे धीरे क्रांधा प्रणाम घेन दादा धीरे धीरे क्रांधा प्रणाम घेन दादा दिन दिन दादा दिन दिन दादा कार्यक्रमाला मी पण गेलो होतो आणि शेवटी ह्यांनी एक टप्पा पश्तो मधला एक टप्पा गायला. तर नॉर्मली पश्तोचा ठेका तेन ते तिकीट थेन ना ना तेन, तर तीनच्या ऐवजी ते कत घ्यायचे. का ते तिकीट थेन ना ना का. तर मी त्यांना विचारलं की सगळे तीन घेतात तर तुम्ही कत का घेता. ते म्हणाले नाही ते काय माहिती आहे का, आता तीन म्हटल्यावर त्याला जोर येत नाही, जसा जोर यायला पाहिजे तसा तीन मध्ये येत नाही. ते म्हणाले बघ धमारचा जो कत आहे ना, ती कत म्हणजे कशी कोणाच्यात तरी थोबाडीत मारल्यासारखी कत असायला पाहिजे. कात दे कत, तर त्याप्रमाणे कात इथे यायला पाहिजे पश्तो मध्ये. म्हणून मी म्हणे कत घेतो. सगळे तीन घेतात पण तीनचा तेवढा
हे होत नाही, जरब पडत नाही तेवढी. ती एक त्यांनी सांगितलेली गोष्ट. माझे गुरुजी पंडित आरोलकर बुवा, शरदचंद्र आत्माराम आरोलकर, त्यांचा तबल्याविषयी विशेष अभ्यास होता आणि साथीविषयी तर त्यांना खूपच विशेष आदर होता. म्हणजे चांगली संगत असल्याशिवाय कलाकाराला गाणं सुचत नाही. आणि ते तबल्याचं म्हणजे ठेक्याला ते व्हेकल म्हणायचे. म्हणजे तुमची अस्थायी जर पेश करायची झाली तर त्याला व्हेकल म्हणून ठेका पाहिजे, तो बाजूला ठेवून चालत नाही. आणि त्या दृष्टीने त्यांचे जे ठेक्यांचा समज होता तो त्यांना तारानाथजींच्या तबल्यात खूपच जवळचा वाटला. पंडित तारानाथजी राव is a very eminent name in the field of music. As a great maestro of tabla, was very highly respected, and I had the good fortune of meeting him, listening to him, understanding his theory, understanding his ilm, his vidya. In the 50s and 60s, Taranatji was quite a prominent tabla player, both as an accompanist as well as a solo player. I had the good fortune of listening to him in Talmai Kewadi in Tardev. And my impression as a young shishya, I should say, was that he enjoyed his playing. He was smiling away and enjoying what he was playing. Difficult, complicated patterns, but he was playing with great ease. What also impressed me at that time was the chart that he used to play. He was very learned. उनकी जो थी कि मुझे मेहनत करके लगन से डेडिकेट थे कि वे मुझे ये काम करना है, कि उन्होंने दुकान भी बंद कर दी. कि उनकी विद्वत्ता की जो तिजोरी उसको चाबी नहीं लगाते थे. नहीं, वो हमें खुली रहती थी. विद्यार्थी आता है उसमें जितनी मात्रा है, जितनी कैपेसिटी लेके जा. अब ये मैंने उनको बनाते देखा है. हाँ. इसको खींच के ये एक जो लकीर देख रहे हैं आप, हाँ. ये इतनी स्ट्रेट और इतनी बड़ी मुश्किल से. एक्चुअली एक बात बताऊं, आपको पता होगा जरूर. हाँ. पंडित जी बिसाइड दिस म्यूजिक उन्होंने आर्टिस्ट बहुत अच्छा कहना चाहूंगा कि उन्होंने शायद आर्ट का कोई कॉलेज में कुछ डिप्लोमा भी किया था. JJ स्कूल ऑफ आर्किटेक्चर. ये जो थी और इसकी डिजाइन, ये तो अभी एक है. इसमें अलग अलग डिजाइन की. और आप देखिए बड़े समाज के मेरे घर में रखी है, दुकान में नहीं रखता. मैं दुकान का मेरा ऐसा अनुभव है कि कोई भी कलाकार आए अच्छे वो जरूर नहीं उठा के लेके जाएंगे. तारानाथच्या ठेक्याची ही गंमत आहे की ते गवळ्याला पाहिजे तसा ठेका धरायचा. आणि विशेषतः आमच्या पठडीतल्या लोकांना जो ठेका पाहिजे होता तो बरोबर ते द्यायचे. आणि अतिशय मधुर ठेका होता. त्यात प्रश्नच नाही. जिथे पाहिजे तिथे वाजवणार ते नाही असं सांगितलं. म्हणतात त्याला. तो वाद्यकाराच्या पठडीत त्यांचं नाव टाकता येईल एवढं. म्हणजे तो बरीचशा असा तारानाथांची वैशिष्ट्य लक्षात घेतली. तो उत्कृष्ट वाजवणं, त्याला अमेरिकन खासा म्हणत असत. बजायक, ते फार मोठे बजायक होते. ते उत्कृष्ट शिकवत असत. तर खासा म्हणायचे बतायक. तारानाथराव बजायक होते, बतायक होते. आणि त्यांनी कंपोजिशन्स खूप केल्या, त्यामुळे ते बनायक पण होते. त्यामुळे बतायक, बनायक आणि चौथं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ज्याच्यात मला जास्त ते जवळचे वाटतात. त्यांनी एज्युकेशनिस्ट म्हणून त्यांनी काम केलंय. ते नुसतं शिकवणं हा भाग वेगळा, तो गुरु म्हणून असतो. पण ते वेगवेगळ्या विद्यापीठांशी त्यांचं संबंध होता. तिथे जाऊन ते वाजवत असत, लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे, परीक्षा घेत असत. म्हणजे संगीत शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेवढाच रस घेणारे असे सर्वांग परिपूर्ण कलाकार म्हणून मी म्हणेन
त्याच्याशिवाय ते फार सज्जन सत्पुरुष होते. As a father, he was out of the world. Exactly. We need not ask anything from him. It is to come. It used to come to us. As a mother also, she was also out of the world. Out of the world. Very good cook, very good training for us from my father as well as my mother. Clothes, carpentry, stitching, everything was perfect. He was a perfectionist. There was nothing in this world which he said, I don't know. The childhood were surrounded with music every weekend. All the artists have come and stayed, and he had given opportunity to all of them, like Ravi Shankar, Ali Akbar, even Baba Alauddin Khan has come and stayed with us. Then Kishan Maharaj, Mathura Prasad, all these big stars, artists coming and staying in our house, listening to them. Shiv Kumar Sharma also came. He used to come for practice.